नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही त्या मॅडमना म्हणू लागते की किती फालतू ड्रेस आहे हा डिझायनर ड्रेस आहे का? माझ्या लग्नाची अनाऊन्समेंट असणार आणि त्या अनाऊन्समेंटमध्ये मी हा ड्रेस घालू का? तिथे मीडियाची माणसं असणार, हर्ष असणार. हर्ष काय म्हणेल, सावनी हे तू काय फालतू वापरलेस? मग मी काय उत्तर देऊ? खरं तर चूक माझीच आहे. तुमच्यासारख्या फालतू डिझायनरला मी अपॉइंट केलं आहे. का मग मोठमोठी बुटीक ओपन करता तुम्ही? तुम्हाला जर जमत नसेल तर अहो, यासाठी मी पैसे मोजले आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी फालतू ड्रेस घेऊन आलाय ते काही मला माहीत नाही. तुमच्या ज्या डिझायनर सॅम मॅडम आहेत ना, त्यांना तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करा आणि त्यांना म्हणावं की मला नवीन आउटफिट हवा आहे. हे ऐकताच त्या मॅडम म्हणू लागतात, परंतु ते आउट ऑफ इंडिया आहेत. तर सावनी म्हणते, वा, म्हणजे आमच्याजवळून क्लायंटजवळून तुम्ही पैसे घ्यायचे आणि त्यानंतर फिरून मजा करायची. एखादा ड्रेस ज्यावेळी तुम्ही डिझायनर करता तेव्हा तो ड्रेस एखाद्या त्या क्लायंटला आवडला आहे की नाही, त्याला होत आहे की नाही, त्याचं तुम्हाला काहीच पडलं नाही आहे का? त्याच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाही आहे का? आणि तुझ्यासारख्या 2 कवडीच्या असिस्टंटला त्यांनी इथे पाठवलं आहे आणि तू काय सांगतेस की मॅडम तुमचा ड्रेस आला आहे, मी काय करू या ड्रेसचं? असा भंगार ड्रेस मी वापरायचा का? कधीच मी असा भंगार ड्रेस वापरलाही नाही. असं म्हणत सावनी तो ड्रेस फेकून देते. तर त्या मॅडम तो ड्रेस उचलतात. तर सावनी त्यांना म्हणू लागते की मी तुमचं करिअर संपवेन. कुठल्याही डिझायनरजवळ तू दिसणार नाहीस. तुला माहीत आहे का मी कोण आहे? मी सावनी आहे. त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता नवीन ड्रेस हवा आहे. तर त्या मॅडम म्हणू लागतात, मॅडम प्लीज तुम्ही असं काही करू नका. मी खूप मेहनत घेतली या ड्रेससाठी आणि हा ड्रेस तुमच्यासाठी बनवला आहे. खरंच खूप डिझायनर ड्रेस आहे हा. तर सावनी त्यांना म्हणू लागते, यासाठी तू मेहनत घेतली आहेस का? ही फालतूची मेहनत आहे आणि ती मला आवडत नाही. तर त्यानंतर सावनी त्यांच्यावर खूप चिडत असते. तर मुक्ताही त्या मॅडमना शांत करते. तर मॅडम खूप रडत असतात. मुक्ता म्हणू लागते, पाणी प्या आणि शांत व्हा. तर त्यानंतर मुक्ताही सावनीला म्हणू लागते, सावनी अगं खरंच खूप छान ड्रेस आहे हा. अगं तुला माहिती आहे का, ज्यावेळी ते हा ड्रेस घेऊन आल्या तेव्हासुद्धा मला हा ड्रेस खरंच खूप आवडला होता. अगं मलाच काय, आईलासुद्धा हा ड्रेस खूप आवडला. हो ना आई? तर माधवीताई म्हणू लागतात, हो ना, मलासुद्धा खूप आवडला. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, झालं तुझं बोलून? अगं जे जमत नाही बोलायला तिथे तू का बोलत असतेस? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुला बोलायचंच असतं का? परंतु या गोष्टीमध्ये तरी बोलू नकोस. आणि मुक्ता गं तुला काय कळतं या सगळ्या फॅशनमधलं? ना तुला फॅशन कळत ना स्टाईल कळत. आणि तसंही तुला जे आवडतं ते मला आवडायलाच हवं असं जरूरही नाही आहे ना. आणि हे तुला कळलं पाहिजे होतं. तरीही हा ड्रेस तुला जर आवडलाच असेल तर तू घाल. असं समज की हा ड्रेस मी तुला गिफ्ट केला आहे. असं म्हणत सावनी तो ड्रेस मुक्ताच्या हातात देते आणि मुक्ताला म्हणू लागते, तसंही मी रिजेक्ट केलेल्याच गोष्टी तुला आवडतातच ना. हे ऐकताच माधवीताईंना खूप राग येतो. माधवीताई म्हणू लागतात, 1 मिनिट, तोंड सांभाळून बोला. कुठे आहात तुम्ही? कोणासमोर बोलत आहात आणि कोणाविषयी बोलत आहात याचं जरा भान ठेवा. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई ते भान आपण ठेवू, हिला कसं कळणार? तर त्यानंतर मुक्ताही सावनीला म्हणू लागते, सावनी अगं मी मनापासून बोलत होते की हा ड्रेस मला आवडला आहे. मला माहीत आहे तुझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्ही अशा ड्रेस ॲडजस्ट नाही करू शकत किंवा असा ड्रेस घालूही शकत नाही. परंतु मला खरंच मनापासून वाटत होतं आणि खरंच तो ड्रेस चांगला आहे. खरंच मी मनापासून सांगत आहे आणि म्हणूनच मी म्हणाले. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर, तुझं काहीच चुकलं नाही. कसं आहे ना, तू तर काकूबाई आहेस. मग तू काकूबाई असताना तुला त्या फॅशनमधलं किंवा स्टाईलमधलं काहीच कळणार नाही. काय आहे ना, तुझ्या त्या ह्या साड्या आणि काय ते ब्लाऊज आणि चेहऱ्यावर नुसते 12च वाजलेले असतात. कारण ना तुला मेकअप माहीत ना हेअरस्टाईल, यातलं जर तुला काहीच येत नाही. तर हे ऐकताना मुक्ताच्या आईला अजून राग येतो आणि मुक्ताची आई म्हणू लागते, 1 मिनिट. तर त्यानंतर मुक्ता ही आईला शांत करते. तर सावनी ही मुक्ताला म्हणू लागते की मला कळत नाही सागरने नक्की नेमकं तुझ्यामध्ये बघितलं तरी काय. खरंच सागरची चॉईस म्हणजे बॅड चॉईस. हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. सागर रागानेच म्हणतो, इनफ, तुला लाज कशी वाटत नाही का सावनी? असं म्हणत सागर हा सावनीकडे येतो आणि सावनीला म्हणू लागतो, सावनी अगं आदित्यला आणि तुला इथेच मुक्ताने राहू दिलं आणि तरीसुद्धा तुझी मिजाज काही कमीच होत नाही का? आणि तू कोणाला बोलत आहेस? मुक्तांना, त्यांच्या स्टाईलला, त्यांच्या साड्यांना. अगं हे बोलायची तुला गरजच नाही किंवा तुझी हिंमतच कशी होऊ शकते? अगं त्यांच्या ज्या साड्या आहेत, त्यांच्या ज्या स्टाईल आहे ती त्यांच्या पैशाची आहे, कारण ते सेल्फ मेड आहेत, तुझ्यासारख्या नाहीत. जेव्हा तू माझ्यासोबत राहत होतीस तेव्हा माझ्या पैशांवर मजा मारलीस आणि आता बॉयफ्रेंडच्या पैशावर मजा मारत आहेस. स्वतःला 2 पैसे कमवायची अक्कल तरी आहे का तुला? तर सावनी ही सागरला म्हणू लागते, सागर तू तर काही बोलूच नकोस. तू मला 5,000च्या वर कधी साडी घेऊ शकला का? नाही, तू कधी मला 5,000च्या वर साडीही घेऊ शकला नाहीस. आणि मुलाचे लाड करायला सांगितले तर 2 रुपयाच्या चॉकलेटच्या वर
समोर काही कधी घेऊन न येणारा तू माणूस, आणि आता तू मला ऐकवतोयस का? आणि हर्ष मला देतो, परंतु तुझ्यासारखं ऐकवून दाखवत नाही. जे तुला कधी आयुष्यात जमलं नाही ते सगळं काही हर्ष माझ्यासाठी करत असतो, असं म्हणत सावनी तो ड्रेस घेते आणि मुक्ताला म्हणू लागते, मुक्ता, लवकरच माझ्या लग्नाची मी अनाऊन्स करणार आहे आणि त्यासाठी हा रिजेक्ट केलेला ड्रेस आणि रिजेक्ट केलेला नवरा नक्की घेऊन ये, असं म्हणत ती तो ड्रेस मुक्ताच्या समोर फेकते आणि रागानेच तिथून निघून जाते. ते पाहून सागरला अजून राग येतो. सागर सावनीच्या अंगावर धावून जात तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सावनी तिथून निघून गेलेली असते. तर त्यानंतर मुक्ताची आई तो ड्रेस उचलते आणि म्हणू लागते, हिचं नक्की काय चाललंय, वाटेल तसं बोलत असते, हिला बोलण्याचं भानही नाहीये. तर त्यानंतर मुक्ता ही आपल्या आईला शांत करते व तो ड्रेस त्या मॅडमच्या हातात देतात आणि म्हणू लागतात सॉरी. मुक्ताचा चांगुलपणा पाहून सागर मनाशीच म्हणू लागतो, मुक्ता तुम्ही बेस्ट आहात आणि तुमच्याजवळ असलेल्या वस्तू बेस्टच असतील. तर दुसरीकडे सावनीची खूप चिडचिड होत असते. तिने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो आणि हर्षला म्हणू लागते, हर्ष, अरे तो ड्रेस मला अजिबात आवडला नाही, मी कसा सांगितला होता तसा त्यांनी ड्रेस पाठवलाच नाही, अगदी फालतू ड्रेस पाठवला होता. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही सावनी, खरंच तो ड्रेस छान होता, जेव्हा तो ड्रेस रेडी झाला तेव्हा मी पाहिला होता आणि खरंच तो तुला ड्रेस छान दिसला असता. तर सावनीला तो म्हणू लागतो, सावनी तसंही तुला कोणताही ड्रेस छानच दिसतो. सावनी म्हणते, अरे पण हा ड्रेस स्पेशल असायला हवा, अरे आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट असणार आहे आणि असा ड्रेस मी घालणार आहे का? अरे मी कोण आहे तर सावनी आहे आणि सावनी उठता बसता डिझायनर साड्या नेसते, मग अशा लग्नाच्या दिवशी मी असा फालतू ड्रेस घालायचा का? हर्षवर्धन, मला काही माहीत नाही, तू कुठूनही अरेंज कर, परंतु मला छान ड्रेस अरेंज करून हवाच आहे. मला माहीत नाही, मला उत्तम ड्रेस हवाच आहे, ते तू काय करायचं ते बघ, आय डोंट केअर, परंतु मला ड्रेस पाहिजे. तर हर्षवर्धनला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. हर्ष म्हणू लागतो, अगं सावनी समजून घे, मात्र सावनी काही ऐकायला तयारच नसते. सावनी रागानेच फोन कट करते. तर हर्षवर्धनला सत्यम हसतच म्हणू लागतो की शादी का लाडू खाए तो भी पछताए और न खाए तो भी पछताए. तर हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, सावनी डोक्यातच जात आहे माझ्या. तर सत्यम म्हणतो, याआधी डोक्यात जात होती, परंतु आता डोक्यावर बसून मिऱ्या वाटते आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, आता ह्या लग्नाच्या ड्रेसचं मी काय करू सांग ना सत्यम. अरे परवा मीटिंग चालू होती आणि ही 10 ते 12 मला मेसेज करते की ही माझी लग्नाची साडी, ही माझी लग्नाची ॲक्सेसरीज, आता मी काय करू सांग ना. आता तो ड्रेस, आता तिच्या डोक्यात फक्त ड्रेस आणि लग्नाचा विचार, त्याशिवाय तिच्या डोक्यात काहीच नाही. तर सत्यम म्हणू लागतो, जे तुला करायचं नाही. तर त्यानंतर सत्यम हर्षवर्धनला म्हणू लागतो, सॉरी यार, परंतु या लग्नाच्या अनाऊन्समेंटची तयारीचं काय झालं, आता तू काय करणार आहेस? तर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही, मला ती अनाऊन्समेंट वगैरे काही करायचं नाही, आणि तसं जर मी काही करायला गेलो तर एकदा अनाऊन्समेंट झाली तर मात्र मागे फिरणं खरंच अवघड होईल. तर त्यानंतर सत्यम म्हणू लागतो, परंतु तुला हे लग्न करायचं आहे ना? तर हर्षवर्धन म्हणतो, मला नाही माहीत, मला हे लग्न करायचं आहे की नाही मला खरंच माहीत नाही, परंतु या लग्नामुळे माझा जीव अगदी गुदमरायला लागला आहे. हर्षवर्धन सत्यमला म्हणू लागतो, हे कुठेतरी थांबवायला हवं. तर सत्यम म्हणू लागतो, परंतु कसं थांबवणार? सावनीने अगोदरच त्या मीडियावाल्यांना या सगळ्याची माहिती दिली आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, हेच मला आवडत नाही, माझ्या सतत कोणीतरी डोक्यावर बसलेलं मला आवडत नाही, मी काय करायला हवं काय नको हे ठरवलेलं मला खरंच आवडत नाही. मला या सगळ्यामुळे मोकळीक हवी आहे आणि मला फ्रेशनेस हवा आहे, परंतु फ्रेशनेस तो सावनीजवळ मिळतच नाही आहे. परंतु आता तो फ्रेशनेस मला मिळाला आहे. आता मला सावनीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. हे एकदा सत्यम विचारतो, म्हणजे आता कोणीतरी नवीन बघितली आहेस का? तर हर्षवर्धन म्हणतो, हो, लवकरच कळेल. सावनीला तिला हवा तसा ड्रेस मिळेल आणि त्यामुळे सावनी खुश असेल आणि मला जे हवं ते मला मिळेल, त्यामुळे मी खुश असेल. तर हे ऐकून सत्यमला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही बाहेर जाण्यासाठी निघालेली असते आणि त्याचवेळी सागरने मागवलेला ड्रेस घेऊन एक माणूस तिथे आलेला असतो. तर ते पाहून सावनी खूप खुश होते आणि तो ड्रेस पाहून सावनीच्या डोक्यामध्ये वेगळीच हवा जाते. सावनी तो ड्रेस पाहत म्हणू लागते की हा ड्रेस नक्कीच हर्षवर्धनने पाठवला असणार आणि ही चॉईस म्हणजे हर्षवर्धनचीच असणार, कारण हर्ष माझ्यासाठी काहीही करू शकतो. एक मी त्याला कॉल केला तर लगेच त्यांनी माझ्या घरी ड्रेसही पाठवला. खरंच किती छान ड्रेस आहे. तर ते दादा विचारतात की सागर कोळी कुठे राहतात? तर सावनीला धक्काच बसतो. सावनी आश्चर्यानेच विचारते, काय? तर ते दादा विचारतात, सागर कोळी कुठे राहतात? तर सागर म्हणतो, मी इथे आहे. सागर दरवाजातच उभा असतो. तर त्यानंतर सागर पैसे घेऊन येतो आणि त्या दादांना पैसे देतो. तर दादा म्हणतात, थँक्यू, असं म्हणत दादा तिथून निघून जातात. सागरने मुक्तासाठी तो ड्रेस मागवलेला असतो आणि सागरला सुद्धा तो ड्रेस खूप आवडलेला असतो. सागर घरी येत असतो. तर सावनी हळू आवाजात म्हणू लागते, म्हणजे हा ड्रेस हर्षने मागवला नव्हता तर? हे ऐकताच सागरला हसू येतं. सागर सावनीला म्हणू लागतो की दुसऱ्यांच्या गोष्टीवर डोळा ठेवायची सवय अजूनही गेली नाही आहे वाटतं. म्हणजे जे दुसऱ्याचं असेल, जे खास असेल, जे चांगलं असेल ते तुला हवंच असतं ना. बरं झालं या ड्रेसला तुझा हातही नाही लागला, नाहीतर हा ड्रेस मला रिजेक्ट करावा लागला असता. आणि कसं आहे ना, हा ड्रेस कोणाजवळ मागवला हे तुला माहीत आहे का? इथल्या सर्वात बेस्ट डिझायनर प्रतिभा मल्होत्रा. हे एकताच सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. सावनी म्हणते, काय?
तर सागर म्हणू लागतो हो, त्यांच्या लेटेस्ट कलेक्शनमधला हा एकमेव ड्रेस होता आणि तो मी मागवला आहे. तर सावनीही त्या ड्रेसला हात लावण्यासाठी पुढे जात असते. तर सागर म्हणतो 1 मिनिट, हात लावू नकोस, तुला बघायचं असेल तर लांबूनच बघ. असं म्हणत सागर तो ड्रेस घेऊन घरी येते. तर सावनी रागानेच म्हणू लागते सागरने प्रतिभा मल्होत्रा द मल्होत्रा एवढ्या मोठ्या डिझायनर जाऊन हा भारी ड्रेस मागवला आहे, परंतु हा ड्रेस कोणासाठी मागवला असेल? कदाचित त्या काकूबाई मुक्तासाठी तर नसेल ना. सावलीला मात्र खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे सागरा तो ड्रेस घेऊन घरी येतो आणि मनाशीच म्हणू लागतो मुक्तासाठी एवढा सुंदर ड्रेस मी मागवला आहे खरा, परंतु मुक्ता कन्व्हिन्स होतील का? त्यांना कन्व्हिन्स कोण करेल? सागर म्हणू लागतो काही करून मुक्तांना हा ड्रेस घालायला लावावाच लागेल मला. तर त्यानंतर मुक्ता ही कपाट आवरत असते. तर सागरा मुक्ताकडे पाहतो आणि म्हणू लागतो लग्नाआधी या कुर्ती तरी घालत होत्या, परंतु आता साड्यांशिवाय इकडे तिकडे बघतच नाही. प्रत्येक वेळी त्यांना साडीच हवी असते. साड्या सोडून आता ह्या ड्रेस घालायला कन्व्हिन्स कशा होतील? सागर विचार करू लागतो आणि सागर म्हणू लागतो की यांना कोणी सांगितलं की लग्नानंतर फक्त साड्याच नेसायच्या असतात? परंतु जाऊ दे, हे जर मी त्यांना डायरेक्ट बोलायला गेलो तर ही बाई माझ्या ऐकून घेणारच नाही आणि उलट झाडूनच मला फटकावेल. जाऊ दे, त्यापेक्षा अगोदर अंदाज घेतो आणि मगच यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बेसावधपणे. तही आपलं कपाट आवरत असते. तर सागर विचार करतो की काय करू. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणू लागतो की मला मिहीर म्हणाला जिथे आम्ही मीटिंगला जातो ना तिथे सर्व मुली माझ्याजवळ बघत होत्या. तर मुक्ता म्हणू लागते चांगलं आहे. सागर म्हणतो यांना काहीच फरक पडत नाही. तर मुक्ताही हसू लागते. तर सागर म्हणतो तुम्ही हसताय का? अहो मी सुद्धा सुरुवातीला असाच हसलो होतो, परंतु आता मला खरंच वाटते की मी 2 मुलांचा बाप वाटतच नाही. अहो पहा ना, मी किती फिट आणि हँडसम आहे आणि यंगसुद्धा वाटतो. तुम्हाला काय वाटतंय? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणते की असाल. तर सागर म्हणतो हॅलो, असाल म्हणजे काय? हसण्यावर घेऊ नका आणि माझी मस्करी करताय ना. मुक्ताही सागरला म्हणू लागते अहो मी का तुमची मस्करी करू? तर सागर म्हणू लागतो मी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहे आणि आता माझ्यावर मुलीही फिदा आहेत. तर मुक्ताला मात्र काहीच फरक पडत नसतो. ते पाहून सागर मनाशीच म्हणू लागतो यांना तर काहीच फरक पडत नाही. आता काहीतरी मोठंच करावं लागेल ज्यामुळे त्यांना माझा मुद्दा कळेल. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणू लागतो तुम्ही माझ्यासोबत जेव्हा बाहेर येता म्हणजे माझ्यासोबत पार्टीला वगैरे येता तेव्हा मात्र माझे मित्र किंवा कलिग्स मला म्हणत असतात सागर कोळींची बायको त्यांना शोभतच नाही. सागर कोळी एकदम हँडसम डॅशिंग दिसतात, परंतु त्यांची बायको जरा मोठी वाटते वयाने. हे एकदाच मुक्ता म्हणते खरंच मी वयाने मोठी दिसते का? असं म्हणत मुक्ता आरशासमोर येते आणि म्हणू लागते असाल तुम्ही यंग, परंतु मी काही म्हातारी झाली नाही आहे. असं म्हणत मुक्ताही स्वतःकडे पाहू लागते. त्यानंतर ती सागरकडे पाहते आणि सागरला म्हणते इकडे पहा. तर सागर म्हणतो काय झालं? मुक्ता म्हणते जरा खाली वाका ना. तर त्यानंतर मुक्ताही सागरच्या डोक्यातला एक पांढरा केस काढते आणि सागरला म्हणते अरे बापरे, यंग माणसांचे केसही पिकायला लागलेत का? सागर म्हणतो एखादा असेल. मुक्ता म्हणते हो, परंतु माझा अजून एकही केस पिकला नाही आहे, त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्ही यंग आहात की कसे आहात. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो याला यंग नाही तर मॅच्युरिटी म्हणतात. जसा राहतो मी जसा वागतो. तर मुक्ता म्हणू लागते वागतो राहतो नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे? मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःलाच समजवत आहात? तर सागर म्हणू लागतो स्टायलिश राहणं, मॉडर्न राहणं हे सगळं काही मॅच्युरिटीचा एक भाग असतो. तर मुक्ता म्हणू लागते माणसाच्या कपड्यावरून त्याची मॅच्युरिटी कळते का? एखाद्या माणसाने स्टाईल कपडे घातले म्हणजे तो मॅच्युअर आहे असं म्हटलं जातं का? माणूस चांगले कपडे घालतो म्हणजे त्याला चांगलं म्हणायचं का? तुम्ही काय बोलत आहात? एखाद्या माणसाने चांगले कपडे घातले म्हणजे तो तुमच्यापेक्षा चांगला असं वाटतं का तुम्हाला? अहो एखाद्याची मॅच्युरिटी त्याच्या वागण्यामध्ये दिसत असते, त्यांच्या विचारामध्ये दिसत असते. जर तो माणूस नीट वागतच नसेल तर तो मॉडर्न असून काय उपयोग आहे? सागरा मुक्ताला म्हणू लागतो की मलाही असं वाटते की तुम्ही स्टायलिश राहावं, मॉडर्न राहावं. तर मुक्ता म्हणू लागते मला त्याची खरंच काही गरज नाही, मी जशी आहे तशीच योग्य आहे. तर सागर विचार करू लागतो की यांना आता कसं समजावावं आणि हा ड्रेस घालण्यासाठी यांना कसं कन्व्हिन्स करावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी म्हणू लागते की सागर कोळीने हा ड्रेस मागवला म्हणजे खरंच कमाल झाली, परंतु हा ड्रेस माझ्याकडे असता तर सागर कोळीची चॉईस एवढी कशी सुधारली असा सावनी विचार करू लागते. सावनी म्हणू लागते की माझ्यासाठी एवढा खर्च त्याने कधीच केला नाही. मला एवढंच सांगायचं सावनी आपल्याजवळ जे आहे त्यातच आपण ॲडजस्ट करायला शिकूया. माय फूट मी ॲडजस्ट करायचं. आणि आता त्याच्या बायकोसाठी त्याने एवढ्या मोठ्या डिझायनर जवळून ड्रेस मागवला आहे. खरंच कमाल झाली, पण तो ड्रेस माझा आहे. सावनी आहे मी, कमाल गोष्टीच वापरते आणि आता तो ड्रेस मला हवाच आहे. जरी सागरने तो मुक्तासाठी मागवला असेल तरीही तो ड्रेस मला हवाच आहे, कारण जगातल्या चांगल्या गोष्टीवर फक्त सावनीचाच अधिकार असतो आणि तो ड्रेस मी घालणारच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही क्लिनिकला जायला निघालेली असते. तर सागर विचारतो तुम्ही क्लिनिकला निघालात का? तर मुक्ता म्हणते हो, परंतु आज तुम्ही मला थांबवू नका, माझ्या खूप अपॉइंटमेंट आहेत. तर सागर म्हणतो मी थांबवत नाही आहे, परंतु मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे. तर मुक्ता विचारते काय आता? तर सागर म्हणतो की डोळे बंद करा. तर मुक्ताही सागरला म्हणू लागते डोळे उघडे असताना तुम्ही जे काही करता ना त्यामुळे मी डोळे बंद करणारच नाही. तर सागर विचारतो तसं काही नाही आहे, तुम्ही डोळे तरी बंद
बंद करा. मुक्ता म्हणते नाही, माझा तुमच्यावर विश्वास नाही. सागर म्हणतो मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी तसं काहीही करणार नाही. प्लीज तुम्ही डोळे बंद करा ना. मुक्ताही सागरला म्हणू लागते नाही सागर प्लीज मला क्लिनिकला जाऊ द्या. अहो छोटे छोटे पेशंट गालावर हात धरून असतात की डॉक्टर कधी येतील, त्यामुळे मला जावंच लागेल असं म्हणत मुक्ताही तिथून निघून जाते. तर सागर म्हणतो आता या येणार कधी, मी त्यांना ड्रेस देणार कधी आणि या ड्रेस घालणार कधी, यांना कसं सांगू आणि हा ड्रेस मी कसा देऊ, या गोष्टीचा विचार सागर करू लागतो. आणि सागर म्हणू लागतो काहीतरी करावं लागेल आणि या खुश होतील यासाठी मला हा ड्रेस त्यांना द्यावाच लागेल. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही सागरला विचारते सागर तू काल जो ड्रेस मागवला होतास तो कोणासाठी होता. सागर म्हणतो तो ड्रेस ना तो माझ्या लाडक्या आणि गोड बायकोसाठी मी मागवला होता. त्याच्यावेळी तो ड्रेस घालतील तेव्हा सर्वजण त्यांच्याजवळ पाहतच बसतील. हे ऐकून सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी ही मुक्ताच्या बेडरूममध्ये येते आणि कपाटातील तो ड्रेस फाडते आणि म्हणू लागते आता मी पण बघते हा ड्रेस मुक्ता कशी घालते. सागर तयार होऊन मुक्ताची वाट पाहत असतो. तर मुक्ताही तयार होऊन सागर समोर आलेली असते आणि सागरने आणलेला ड्रेस मुक्ताने घातलेला असतो. तर सागर हा प्रेमानेच मुक्ताकडे पाहू लागतो. मुक्ता सागरने आणलेल्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत असते. आता सावनीने तो ड्रेस फाडला होता हे कारस्थान सागर आणि मुक्तासमोर येईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.